ओला उबरला वैतागून माझा मित्र लागला सीएनजी पंपवर कामाला म्हणे बरं वाटतं इथं सांगतो शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो आज मी सकाळी ना घरातून निघलो होतो, म्हटलं आज काहीतरी लोकेशन लागलंच पाहिजे, म्हटलं रिकामाने जायचं. त्याच्यात तेवढंच बुकिंग वाजली ना, म्हटलं क्या बात यार, नाशिक रोडची बुकिंग वाजली. मग काय कस्टमरच्या घरी गेलो, पिकअप केलं कस्टमरला, निघलो नाशिक रोडच्या दिशेने. पण नाशिक रोडला गेल्याच्या नंतर बघतो तर काय तुफान गर्दी ना, कस्टमरला ड्रॉप केलं तेवढ्यात एंट्री झाली संतोष भाऊ कांबळेंची. डायरेक्ट निघलो सीएनजी पंपवर सीएनजी भरायला. पण इथं पोहोचल्याच्या नंतर बघतो तर काय अनिकेत, अरे बापरे, याला म्हटलं काय रे तू कसं काय सीएनजी पंपला, म्हटलं वैताग आला रे म्हणे, ओला उबरचा चहा आला, पैसे नाही भेटत काही नाही त्या ओला उबर मध्ये, इथं बरं 500 रुपये रोज भेटतो म्हणे, त्याच्यामुळे इथं कामाला लागलो. पण नंतर कळालं चहायला डाव देऊ राहिला. इथं कामाला वगैरे काय नव्हता, डाव देत होता, कारण की इथं नाही का मदत करायला आलो मित्रांची, कारण गर्दीला तुफान झाली होती, भरणार एकच होता म्हणून मदत करत होता, बाकी काही विषय नव्हता. इथं जयदादा पण आला होता सीएनजी भरायला. म्हटलं काय रे जयदादा हापचड्डीवरती म्हणे, हा म्हणे लवकर आलो होतो, म्हणलं हापचड्डीवरती गर्दीली होती म्हणून. मग काय इथून सीएनजी भरून निघलो, म्हटलं आता काहीतरी लोकेशन लागलं पाहिजे, कारण काय सीएनजी भरलेला होता आपण 700 रुपयाचा. मग काय पटकन बुकिंग वाजली ना भाऊ, म्हटलं चलो भागो अभि. बुकिंग वाजली म्हटलं काय कस्टमरला डायरेक्ट पिकअप केलं, डायरेक्ट सुटलो ना. आणि सुटल्याच्या नंतर मग काय कस्टमरला ड्रॉप केलं, तितक्या दुसरी बुकिंग वाजल्यावर म्हटलं काय 1976 रुपयामध्ये मुंबईला जायचं चहायला. म्हटलं ही बुकिंग आहे ना कोण उचलणार नाही, म्हटलं मोरू दे तिकडं. बुकिंग नुसतं वाजत बसली, पण मी काय बुकिंग उचलली नाही, म्हटलं जे होईल तिला मोरू दे तिकडे. त्याच्या आईला बुकिंग केली खड्ड्यात. म्हटलं आपण काहीतरी लोकेशन पाहून कुठेतरी जाऊन बसू म्हटलं, कारण काय 1900 रुपयात कोण जाणार यार मुंबईला, तिकडून बुकिंग पडत नाही काही नाही, वैतागाचं काम आहे. एक तर ओलाने इतके रेट करून टाकले ना कमी आउट स्टेशनचे की विचारायच्या बाहेर भावांनो, परवडतच नाही रे. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. एवढे भारी ब्लॉग बनवतो, फॉलो का बरं नाही करते यार.